का वेगळा पाहायला भेटतोय आणि त्याच्यानंतर हे मैदान वेगळं पाहायला भेटतंय. म्हणजे आज इथून या मैदानावरती कोणाचा खेळ चर्चेत राहील हे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेलच. चर्चेमंत बाटल मैदानामध्ये सुरू होत असताना आपण पाहू शकताय फलंदाजीमधून टॉप ऑर्डरचे फलंदाज इथून दाखल झालेत. बॅटिंग ऑर्डरमधून इथून बॅटर जनक आणि त्याच्या सोबतीला विशाल हे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहताय फळेगाव टीमकडनं फलंदाजीची स्ट्रॅटेजी कदाचित इथून खूप चांगली इंटर केली आहे. बट इथून फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहताय जिथे गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय मग टीमकडनं निशांत हा गोलंदाज. 5 षटकांचा सामना म्हटला तर इथे सर्व काही पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये 2 पॉवरप्लेची षटकं असतील, 2 जी आपण बघू शकतात पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये खेळ करत असताना इथे मड संघ पाहायला भेटेल. आणि तदनंतर 3 जी षटकं जर पाहिली तर आपण पाहणार आहोत ते म्हणजे फैलावलेली क्षेत्राची. म्हणजे या मॅचमध्ये आपण पाहू शकतात खूप चांगलं बॅटल जे पाहायला भेटेल. सामना सुरू होतोय. पहिला बॉल फुल टॉस चेंडू स्टॅकर एंडला फलंदाजी करत असताना आपण बॅटर जनक या फलंदाजाला पाहतोय. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले म्हटला तर फलंदाजांसाठी भरपूर फुल संधी असतात आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहताय चौकार. आणि बरोबर इथे अभिसल पंच म्हणतात की एक्झॅक्ट सर गोलंदाजाचा अँगल वरती का? यस एक्झॅक्ट वेस्ट हाईट फॅक्टरसाठी इथे डीआरएची मदत जी मात्र इथून घेतली जाते. सकाळच्या सत्रामध्ये आपण सध्या तरी जॉईन झालो आहोत 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जे काही प्रेक्षक आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. खूप चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी हे पारदर्शक जे मात्र होत असताना या स्पर्धेचं आपल्याला बघायला भेटतंय. आणि नो चेंडू आपण पाहतायत रेफर केलं गेलं. त्याच्यानंतर या चेंडूवरती तिसऱ्या पंचांना आपण पाहताय वेस्ट हाईट या चेंडूवरती जाणवली आहे. त्याचमुळे इथून हा चेंडू बिमर पाहायला भेटतोय. प्लस तिथे 4 म्हणजे 5 धाबा इथे दाफलकावरती. फुल टॉस चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये बॅटर जनक आहे जो आज वेगळी मनस्थिती आणि वेगळं मनोबल घेऊन दाखल झाल्या फलंदाजीमधून. बॅक टू बॅक हा दुसरा आक्रमकतेचा स्ट्रोक चौकार. जबरदस्त सुरुवात या सामन्यामध्ये फलंदाजीमधून आपण पाहू शकतात फळेगाव टीमची. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतायत फळेगाव संघाची पुरस्कृती आपण पाहताय श्रीमान गणेशजी मारुती जाधव साहेब जे मात्र इथे उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपले सहर्ष स्वागत आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटती आहे. पावडेवरांचा पाठिंबा आणि त्याच्यानंतर आयोजकांची मेहनत जी मात्र खरं तर या स्पर्धेला एका मोठ्या मंचावरती घेऊन जात असताना आपल्याला पाहायला भेटती आहे. सुरुवात जबरदस्त आहे या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना फलेगाव टीमची. जर तुम्ही टॉप ऑर्डरमधून फलंदाजीसाठी 2 फलंदाज पाठवता तर तिथून पॉवर प्लेमध्ये स्टार्ट हा खूप चांगला हवा लागतो आणि तो स्टार्ट इथे ऑलमोस्ट देतोय. फलंदाजी करत असताना जनक हा फलंदाज अगोदरच 2 चेंडूवरती सेट झालाय आणि बरोबर इथे इनसाइड आउट लॉंग ऑफ एरियाला कव्हर करत असताना तिसरा चौकार. खूप चांगल्या सुरुवातीमधून ही रणनीती मात्र या दाफलकावरती दिसून येते या फलंदाजी करत असताना फलेगाव टीमची. एक्झॅक्ट तिथे पहिल्या चेंडूवरती आपण नो बॉल पाहिला होता. त्याच्यानंतर फ्रीट भेटला तिथेही चौकार आणि त्याच्यानंतर हाय चेंडू हावी लेवल स्ट्रोकमधून खेळत असताना फलंदाज जनकला आपण पाहिलंय. वैयक्तिक फळेगाव संघ
इथे या धावफलकावरती आपण बघू शकता खूप चांगल्या धाबींवरती जी मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सामन्यामध्ये सुरुवात चांगली आहे. 13 धाबा धावफलकावरती आहेत फळेगाव संघाच्या. गोलंदाजीमध्ये निशांत वरती इथे खूप मोठी आक्रमकतेची फलंदाजी दाखवली आहे जनक या फलंदाजाने. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस केले जाते. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. अगोदरच्या क्षेत्रामध्ये आपण मिड विकेट पाहत होता, बट आता इथून मिड विकेट थोडासा लॉंग ऑनला आणला जातोय आणि त्याच्यानंतर जो लॉंग ऑफ क्षेत्राचा फिल्डर होता तिथून तो एक्सा कव्हरला पोहोचवत असताना पुन्हा एकदा इथून या सामन्यामध्ये पाहायला मिळतील मड संघाचे कॅप्टन्स आणि त्याच्यानंतर स्वतः गोलंदाज निशांत. फुल टॉस बॉल मैदानामध्ये आपण बघू शकतायत. इथे देखील कनेक्शन चांगले आहे. फाईन लेग एरियामध्ये चेंडू खेळून काढला. 38 सर्कल शॉट फाईनचा फिल्डर तिथे जवळ बॉलवरती पोहोचलेत आणि ऑफिशियल म्हणतात की हाईट चेंडू बीमर आहे. म्हणजे इथे या ओव्हरमध्ये आपण बघताय सध्या तरी 2 हाईट फॅक्टर जे फेकत असताना गोलंदाज निशांत आहे आणि कदाचित इथून आपण बघू शकाल गोलंदाजीमधून कदाचित गोलंदाज चेंजेस होत असताना पाहायला भेटेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यस एक्झॅक्टली इथे आमच्याकडे निर्णय पोहोचतोय की कदाचित इथे गोलंदाजाने जर शरीरावरती फलंदाजाच्या आकर्षित गोलंदाजी केली असेल तरच इथे हा नियम लागू आहे या स्पर्धेमध्ये आणि कदाचित तशी गोलंदाजी राहिली नाही आहे या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे तिथे पंचही चर्चा करत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. चांगल्या सुरुवातीमधून ही फलंदाजी आपण ऑलमोस्ट या धावफलकावरती बघू शकतायत. 16 धाबा धावफलकावरती आहेत फलंदाजी करत असताना फळेगाव संघ. पॉवर प्लेमध्ये जी सुरुवात हवी आहे ती सुरुवात मी म्हणेन की इथून खूप चांगली मिळाली आहे या स्कोरबोर्डला. अक्सर टॉप ऑर्डरचा फलंदाज म्हटला तर संघाला संपूर्ण सुरुवाती भरपूर महत्त्वाची असते आणि इथे या मॅचमध्ये ती सुरुवात फलंदाजीमधून जनक आणि त्याच्यानंतर विशाल या दोन्ही खेळाडूंनी दाखवले. चला अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. वेळेमध्ये कॉपरेटिंग ठेवा. वारंवार तुमच्यापर्यंत हे डिसिजन जे मात्र आमच्या समवेत पोहोचलं जाते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण अगोदरच आज वेळेच्या बाबतीत आपण उशिरा आहोत त्यामुळे इथून वेळेमध्ये कॉपरेटिंग हे आपल्याला सर्वांनाच करायचं आहे. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. तिथे मैदानामध्ये खूप चांगल्या रणनीतीमध्ये फलंदाजी करत असताना जनक हा खेळाडू तिथे खेळपट्टीवरती खेळतोय. कॉन्क्रीटची खेळपट्टी जी मात्र इथे आपण अनुभवत आहोत या मैदानावरती आणि खरं तर कॉन्क्रीटच्या खेळपट्टीची चर्चा करायला गेलं तर आपण बघू शकतायत गोलंदाजांना देखील भरपूर उपयुक्त असते, फलंदाजीला देखील भरपूर उपयुक्त असते आणि सध्या या फलंदाजीला पाहून असं वाटतंय की या सकाळच्या सत्रामध्ये फळेगाव संघाला फलंदाजीसाठी खेळपट्टी खूप चांगली राहिली आहे. गोलंदाजीमध्ये थोडंसं चेंजेस होत असताना आपण पाहू शकतायत. जे 2 हाईट फॅक्टर टाकत असताना निशांत होता तिथून तो गोलंदाज आपण चेंजेस केलेला पाहिला आणि त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती गणेश. पुढ्यात ठेवलेला चेंडू सॉफ्ट हँडेडने खेळण्याचा प्रयत्न होता. डिफेन्स करण्याचा प्रयत्न तिथे बॅटर जनक दाखवत होते. कदाचित जासूसी वापरण्याचा प्रयत्न इथे ऑलमोस्ट करण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली इथे राहिला होता. डॉट बॉल. स्कोरबोर्डवरती आपण पाहताय 16 धाबा इथे फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये फळेगाव संघ. चर्चा अजूनही बदलली जाऊ शकते जर मड संघाने इथून गोलंदाजीमध्ये एखादा विकेट आणला तर आणि एक्झॅक्ट कटर बॉलचा वापर बॅटफ्लो पासून थोडंसं किंचित कनेक्शन बनलंय आणि मॅच मध्ये झाले टेकन विकेट. जो ब्रेक थ्रो इथे मिळायला हवा होता तो ब्रेक थ्रो इथून गोलंदाजी करत असताना गणेशच्या या षटकामध्ये खूप चांगला भेटतोय मड टीमला. टॉस झाला होता तिथे आपण पाहताय फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिलं षटक मैदानामध्ये सध्या तरी चर्चा करते आणि या पहिल्या ओव्हरमध्ये 16ला पहिला विकेट गमवत असताना या सामन्यामध्ये फळेगाव संघ जो की ते फलंदाजीमधून आपण पाहू शकतोय
सुरुवातीला जनकच्या बॅटमधून तिथे खेळपट्टीवरती खूप चांगल्या धाबा येत होत्या, बट तिथे थोडंसं प्रेशर बनलं, जो की आपण डॉट बॉल येत असताना पाहिलं आणि त्याचमुळे तिथे थोडंसं बॅटचं किंचित कनेक्शन घेत असताना ही पहिली सफलता मड टीमला भेटली आहे. ॲज अ बॉलर म्हणून एक विकेट ही भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट असते आणि त्या गोष्टीवरती चांगलं काम पुढे ठेवलंय. गतिमंत चेंडू होता, खूप चांगल्या गतीनं चेंडू रिलीज केला गोलंदाज गणेशने. डॉट बॉल. चर्चेमंत सामना आहे. मॅचमध्ये आपण बघू शकतायत सुरुवात खराब जरूर राहिली होती या डाबामध्ये गोलंदाजी करणाऱ्या मड टीमची, परंतु म्हटलं जातं ना की माणसाच्या अंगामध्ये जर लढण्याची ताकद असेल तर तो माणूस कुठेही जाऊ द्या, तो यशस्वी होतोच होतो. आणि या मॅचमध्ये यशस्वी होण्यासाठी भरपूर मोठी ताकद बाळगून खेळ करतात या सामन्यामध्ये मड संघाचे खेळाडू. डॉट बॉल इथे येतोय मैदानामध्ये, आपण बघू शकतात गोलंदाजी करत असताना पहिलं षटक जे इथे खूप चांगल्या चर्चेमंत क्षेत्रामधून पाहायला भेटतंय. अक्षय रिप्लेवरती जाऊया. लोब फुल टॉस बरोबर सेफ झोनच्या आतमधनं या चेंडूची ट्रॅव्हलिंग पाहायला भेटतीये. षटक पहिलं संपतं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये या फलंदाजीमधून आपण बघतायत फळेगाव संघाच्या 1 विकेट 16 धाबा. नुकतंच आपण बघू शकतात फळेगाव संघाचे पुरस्कृते आपण पाहाल सन्माननीय आदरणीय गणेशदादा जाधव साहेब जे मात्र इथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. दादांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. ही स्पर्धा खूप मोठ्या मंचाची बघायला भेटते. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा, जो की आपण सुरू झालेला पाहतोय. स्वर्गीय अडंता गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाड ही स्पर्धा आपण अनुभवतोय आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. पहिला ओव्हरचा खेळ तिथे संपलेला आपण पाहताय. 16 धाबा दाफल का भरते. चला अधिक समय घ्यायचा नाहीये या मॅच मध्ये. दोन्ही संघाला ही भरपूर मोठी सूचना जी जाहीर होतीये, कारण वेळ ही वाचवणे तितकंच गरजेची गोष्ट आहे. आजच्या लॉट्स मध्ये आपण पाहताय 8 संघांचा सहभाग आहे. एकूण आजच्या लॉट्स मध्ये आपण बघू शकाल 7 मॅचेस ज्या मात्र आपल्याला कंटिन्यू खेळवायच्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला वेळेच्या बाबतीत देखील खूप मोठं सहकार्य करायचं आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीमध्ये शिवाजी इथून दाखल झाली आहेत. कटर बॉल जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न खेचायचं होतं, बट इथे आपण पाहतोय कनेक्शन बॅटचा एंडिंग फ्लोला राहिला आणि समोर शॉट सिली एक्सा कव्हरला टिपल्या जाईल. संपला खेळ. दुसरा लॉस. विकेट. अक्षय रिप्ले मध्ये जाऊया. पूर्णपणे आपण पाहताय पुढ्यातला चेंडू होता, इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्नामध्ये जे कनेक्शन आणि जे एलिव्हेशन हवं होतं ते भेटलं नाहीये आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलंय हे सॉफ्ट डिसमिसल. विकेट गेले या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना दुसरा फळेगाव संघाचा. सुरुवात तर जबरदस्त होती तिथे जनकच्या बॅटमधून, बट तिथे जनक बाद झाला आणि त्याच्यानंतर या इनिंगला थोडासा आपण पाहताय धीमा लेवलचा खेळ जो इथून फळेगाव संघाच्या माध्यमातून होत असताना 16 ला 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर आले. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, हात खोलण्याचा प्रयत्न तिथे केलाय. मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक शॉट फाईनला. आणखीन एक मजबूत पकड निर्माण करत असताना हा आणखीन एक विकेट. तिसरा फलंदाज बाद. वाटलं होतं की या मॅचमध्ये खूप चांगलं टार्गेट बनवलं जाईल फळेगाव टीम कडून, पण या फलंदाजीला पाहून असं वाटतंय की सध्या तरी या मॅचमध्ये खूप साऱ्या कमी धावा होऊ शकतात फळेगाव टीमच्या. 16 ला 3 विकेट म्हणजे प्रेशर
हे एक्झॅक्ट या सामन्यामध्ये गोलंदाजीमधून मड संघाच्या गोलंदाजांनी क्रिएट केलेलं आहे. मानसिक प्रेशर जे मात्र भरपूर वाढवलेले या मॅचमध्ये गोलंदाजीमधून मड टीमच्या गोलंदाजांनी. षटक दुसरं सुरू आहे, ज्यामध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना शिवाजीने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट काढल्यात. पहिला चेंडू डॉट आहे, म्हणजे येणारा चेंडू इथून हॅट्रिक ऑनसाठी पाहायला भेटतोय. नवीन बॅटर तिथे फलंदाजीसाठी नैतिक दाखल झाले आहेत, जो की राईट हँडर फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतोय. प्रेशर आहे, हँडल करावा लागेल फलंदाजीमधून फळेगाव टीमच्या. येणाऱ्या फलंदाजाला बॅटच्या थोडंसं आपण पाहतायत बॅटच्या दुर्गम भागाला कनेक्शन जे मात्र थोडंसं होत असताना बघायला भेटेल. शॉट थर्डमॅन मध्ये हा चेंडू इंटर असताना एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाते. थोडंसं धीमं खेळावं लागेल या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना फळेगाव टीमला, कारण की इथे 3 विकेट गेलेल्या आहेत. प्रेशर आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या फलंदाजाला एकच मनामध्ये ठेवायचं की इथे या ओव्हरमध्ये थोडंसं धीमं खेळायचं, सेट व्हायचं, अधिकचा वेळ हा स्वतःसाठी द्यायचा आहे. 17 धाबा दाफलकावरती आपण बघतोय मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये खूप सारा प्रेशर जो मात्र गोलंदाजीमधून शिवाजी खूप निर्माण करत आहेत. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस होत असताना आपण बघाल 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉईंट, त्याच्यानंतर सिली पॉईंट, थर्डमॅन, स्वेरलेग. खूप चांगली फिल्डिंग आहे. सॉफ्ट हँडेडले खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, थोडंसं पंच केलंय. शॉट सिली पॉईंटला बीट करून हा चेंडू इनफिल्ड मधून आपण बघू शकतायत जवळ बाउंड्रीलाईनच्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, पण फिल्डर तिथे पोहोचलेत आणि या चेंडूवरती चांगल्याच रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कन्वर्ट केल्यात 3 धाबा. चांगली सहनशक्ती या सामन्यामध्ये दाखवली जाते फलंदाजीमधून फळेगाव संघाच्या फलंदाजांच्याही माध्यमातून. खरं तर नॉकआउटची स्पर्धा आहे आणि नॉकआउटचा खेळ म्हटला तर तुम्हाला खेळ हा चांगला करावा लागतो. आणि या नॉकआउटमध्ये सुरुवातीला फलंदाजीमधून फळेगाव संघ मानलं की 3 विकेट गमवतीये, बट येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकच ध्येय ठेवतो की कमसे कम 5 ओव्हरमध्ये 50 किंवा 60 पर्यंत जायचं आहे. आणि त्याच मनस्थितीमधून या धाबा पाहायला भेटत आहेत. वेगवान चेंडू, थोडासा चेंडू आपण पाहतायत बॅक ऑफ द हँड होता, थोडासा लेंथ मागे ठेवला. शॉर्ट फाईन मध्ये हा चेंडू इंटर्स होत असताना एक सिंगल भेटती आहे. ओव्हर नंबर सध्या तरी आपण पाहताय 2चा केस संपलाय, म्हणजे जी 2 महत्वाची पॉवरप्लेची षटकं होती तिथे संपादित झाली आहेत. आणि 2 ओव्हरच्या पॉवरप्लेच्या समाप्तीमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना फळेगाव संघ 3 विकेट 21. दोन ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण संपादित झालेला पाहिला. 21 धाबा दाफलकावरती आहेत. फलंदाजीच्या अगदी चर्चेमध्ये बघायला गेले तर आपण बघू शकतायत सध्या तरी 10 पॉईंट पडण्याच्या धावगतीने इथून ही फलंदाजी सुरू केली आहे या सामन्यामध्ये फळेगाव संघाच्या फलंदाजांनी. 3 विकेटी गमवल्यात मॅचमध्ये. क्रीजवरती जर पाहिलं तर आपण पाहताय फलंदाजीमधून नैतिक आणि संकेत हे 2 खेळाडू मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला भेटत आहेत. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये थोडीशी साजेदारी बनवण्याचा प्रयत्न करतील. ऑलमोस्ट जर पाहिलं तर इथे नैतिकच्या बॅटमधून 2 चेंडू 2 धाबा आल्यात, संकेतच्या बॅटमधून 3 चेंडू 3 धाबा आल्यात. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी इथे मागच्या ओव्हरमध्ये आपण बघू शकतायत खूप चांगल्या धाबाही घेतल्यात आणि त्याच्यानंतर थोडासा या डाबाला दुरावाही दिलाय. जिथे वारंवार विकेट जात होत्या तिथून या दाफलकाला थोडीशी विकेटची गलतीची कमी पाहायला भेटली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी महेश आले आहेत. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची थोडीशी हलकीशी टॉप एज. स्वतः विकेट किपर इथे मैदानामध्ये मिस्टेक करत असताना आपण पाहिलेत, झेल सुटले. त्याच्यानंतर मैदानामध्ये या चेंडूवरती मात्र आपण बघू शकतायत अगदी खूप चांगल्या प्रसंख्येमध्ये एक सिंगल जी इथे भेटली जाते आहे. या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना फळेगाव संघाला एक धाव ही भरपूर गरजेने आणावी लागेल. कारण नेहमीच म्हटलं जातं की तुम्ही सुरुवातीला फलंदाजी जर करत असाल आणि जास्तीत जास्त विकेट्स डॉट बॉल्स यूज करत असाल तर तिथे धाबा कमी होतात. आणि एक्झॅक्ट या मॅचमध्ये धाबा आणाव्या लागतील. जडमध्ये केलंय, खोदून काढल्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना बॅटर संकेत होते. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू अडवला जातो, एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाते आहे.
फलंदाजी चांगली आहे. गोलंदाजीमधून इथून मड संघाने देखील खूप चांगली चर्चा जी मात्र नोंदवायला सुरुवात केली आहे. तिसरं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे, जिथे महेश गोलंदाजी करतोय. पुढे ठेवले लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्टोक बॅटवरती हा चेंडू हवा तसा आला नाहीये. क्षेत्ररक्षक थोडेसे अंतरामध्ये होते आणि बरोबर तिथे आपण पाहतायत फलंदाजी करत असताना बॅट्समन नैतिकच्या बॅटमधून या चेंडूवरती कन्वर्ट केल्या जात आहेत 2 धाबा. ऍक्शन रिप्लेवरती जाऊया. मिस टायमिंग होतं, वाटलं होतं की झेल संपादित होईल, बट तिथे वॅकेंट एरिया म्हणजे खाली क्षेत्र आपण पाहिलंय आणि बरोबर इथे 2 धाबा ज्या मात्र चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कन्वर्ट झाल्या आहेत. आणि बरोबर नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. एका साईडनं मानिवली आणि त्यांच्या विपक्षात नडगाव या दोन टीम मध्ये दोन्ही संघ बरोबर मध्य स्तराच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करून राहायचं. तिथे टॉस केला जाईल. कदाचित हा चेंडू इथे आपण पाहताय चुकीचा वापरल्या गोलंदाजीमधून गोलंदाज महेशने. नो बॉल. एक्झॅक्टली तिथे पॉपिन क्रीजच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय. म्हणजे इथून बॅटिंग करत असताना फळेगाव संघाला अगदी एक्सामधून असो किंवा बॅटमधून असो धावा मिळत आहेत या भरपूर चर्चेच्या आहेत. एक्सा रन्स मिळाली आहेत. 26 धाबा दाफलकावरती आहेत. येणारा बॉल इथून फ्री हिट. पुढे ठेवलंय, मागे सरकली आहेत. पंच करत असताना फटका चांगला आहे. हवा बळण्याचा प्रयत्न होता इथे बॅटिंग करत असताना मैदानामध्ये फलंदाज नैतिक या खेळाडूचा आणि तिथे आपण बघतायत एक्सा कव्हर क्षेत्रामधून कन्वर्ट केल्या जातील 2 धाबा. खूप चांगली कमिटमेंट इथे आपण पाहू शकतायत मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. त्याच्यानंतर इथे विकेट जो मात्र इथून गमवला जाईल. सामन्यामध्ये आणखीन एक लॉस जो मात्र फलंदाजी करत असताना इथे फळेगाव संघाचा होत असताना आपण बघू शकतोय. फटका जबरदस्त होता. कनेक्शन खूप चांगलं होतं तिथे फलंदाजी करत असताना बॅटर नैतिकच्या बॅटमधून. बट क्षेत्ररक्षकाला इथून 100 मधून 100 गुण द्यावे लागतील. काय फिल्डिंग राहिली जबरदस्त. रनआउटच्या माध्यमातून एक विकेट इथून भेटली जातीये. सामन्यामध्ये आपण पाहताय स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना इथे फळेगाव क्रिकेट संघाच्या दाफलकाला आपण पाहत आहोत सध्या 30 धाबा. 30 धाबा दाफलकावरती आहेत. विकेट इथून चौथा गमावलेला आपण पाहतोय फळेगाव टीमला. नैतिक साखर एंडल्यात आड्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू इंटर झाला होता. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर पाहायला भेटले आहेत. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना इथून बटोरल्या जातील या चेंडूवरती 2 धाबा. एकसा बाउन्स या चेंडूवरती खूप चांगला होता. तिथून या बॉलवरती आपण पाहताय थोडंसं मिस्टारिंग होतं, बट तिथे फिल्डिंग मधून खूप चांगली फिल्डिंग. 2 धाबा भेटतील. षटकाच्या शेवटून 2 धाबा मिळाल्यात. सांघिक तिसरं षटक मैदानामध्ये संपलेलं आपण बघतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये 1 सेट इनिंग मध्ये इथे फलंदाजी करत असताना फळेगाव संघाचा आपण बघतायत 32 धाबा. माहोल आहे. सामना जबरदस्त बघायला भेटतोय. टार्गेट किती धाबेचं सेट केलं जाईल हे पाहायचं आणि त्याच उद्देशानं इथून आपण सर्वजण या मॅचची भरपूर चांगली चर्चा होत असताना बघतोय.
मध्ये फळेगाव संघाने देखील केलेली आपण बघतायत ड्रिंक ब्रेक मध्ये 32 धाबा धावफलकावरती आहेत. कदाचित इथून गतिमंत फलंदाजी करावी लागेल फलंदाजीमधून. संदेश त्याच्यानंतर आपण बघू शकतात नैतिक हे दोन खेळाडू इथे खेळपट्टीवरती खेळ करत असताना पाहू शकतोय. शिवाजीकडे गेलेत कॅप्टन सध्या तरी मैदानामध्ये मड संघाचे. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती शिवाजी. लॉंग ऑफला फटका चांगल्या 2 धाबेची पूर्तता इथून या चेंडूवरती चांगली पाहायला भेटली आहे. सिंगल डबल्स देखील कधी कधी भरपूर महत्वाच्या धाबा असतात आणि त्या धाबा इथून या सामन्यामध्ये खूप चांगला मिळवत आहेत फलंदाजी करणारा फळेगाव संघाचे बॅटर्स. 2 धाबा भेटल्या. 34 धाबा धावफलकावरती आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं आपण बघू शकतायत चेंजेस राहिले. 5 खेळाडू इथे या बाउंड्री लाईन क्षेत्रामध्ये ऍड आहेत, ज्यामध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग अशा प्रकारचा फिल्डिंग सेटअप जो इथून मड संघाने सेट केलाय. आणि मैदानामध्ये इथून गोलंदाजी करत असताना शिवाजी जो की आपण पाहतायत सारिका हॉटेल एंड कडनं गोलंदाजी करत असताना जड मध्ये केलंय. परफेक्ट ब्रह्मास्त्र वापरत असताना डॉट बॉल. प्रेशर आहे या मॅच मध्ये बरोबर आपण बघू शकता. अपोजिट फलंदाजी करत असताना फळेगाव संघावरती मगाशीच आपण म्हणत होतो की जर तुम्ही विकेट्स गमवत असाल तर इथे कदाचित त्याचा इफेक्ट या धावफलकावरती पडू शकतोय आणि तो इफेक्ट ऑलमोस्ट इथे पडलेला आहे. 34 धाबा धावफलकावरती आपण पाहतायत. 4 विकेट ज्या मात्र इथे गमवलेल्या आहेत. म्हणजेच तर का इथून थोडासा अगदी कमकुवत धावफलक, कमकुवत रणनीती जी मात्र या धावफलकावरती सध्या फळेगाव संघाच्या आहे. पुढे ठेवलं लॉफ्ट करतायत. मैदानामध्ये आपण बघाल फलंदाजी करत असताना बॅटर संदेश आणि संदेशने दिला आपल्या बॅटमधून हा मधुर संदेश. सिक्सर. आवश्यक फटका मैदानामध्ये फलंदाजी करत असताना बॅटर संदेशच्या बॅटमधून येतोय. मागची जी 2 षटका झाली होती तिथे एकही आक्रमण झालं नव्हतं आणि ज्या प्रकारे इथून 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे तिथून आक्रमकतेचं रूप जे मात्र दाखवलं जात आहे. मागे सरकले टच करत असताना चेंडू पॉइंट रिझन मध्ये कटवला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरचे जे की इथून पॉइंट एरियामध्ये पोहोचलेत. सेकंड रनची मागणी करत असताना बॅटर संदेशच्या बॅटमधून पुणे एकदा इथून इकडल्या जात आहेत. 2 धाबा. चर्चमंत फलंदाजी आहे. गतिमंत धाबा ज्या मात्र इथून आणल्या जात आहेत. या ओव्हरमध्ये आपण बघू शकाल ओव्हरऑल खूप चांगल्या धाबा ज्या मात्र इथून आणत असताना फलंदाज संदेश आणि संपूर्ण फळेगाव टीमला 42 धाबा धावफलकावरती बघायला भेटत आहेत. सामन्यामध्ये आपण बघाल फलंदाजीमधून संदेशने इथून एक चांगली इनिंग दाखवायला सुरुवात केली आहे. नेहमीच म्हणतात की संकट येतात, संकट येणार, संकट येतील, परंतु येणाऱ्या संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की इतिहास आपल्या नावाचा घडला पाहिजे. आणि आता इतिहास नावाच्या चर्चेत खेळ करत असताना फलंदाज संदेश पाहायला भेटतोय. चौकार येतोय धावफलकावरती आपण पाहताय. या 46 धाब्यावरती फलंदाजी करत असताना फळेगाव संघ या 1 इनिंग मध्ये पाहायला भेटतोय. या ओव्हर मध्ये आपण बघू शकताय शिवाजीच्या 2 आक्रमकता बनली, ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल डबल्सला देखील खूप चांगलं प्राधान्य देत आहेत. जड मध्ये केलं होतं. डिफेन्स करत असताना फलंदाज संदेश होता. सिंगल भेटली जाईल. या सिंगलच्या साहाय्याने आपण पाहताय स्ट्राईक जी की इथून संदेशकडे राहत असताना पाहायला भेटते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीमध्ये या डाबामध्ये फलंदाजी करत असताना फळेगाव संघ 47 लॉस ऑफ 4 विकेट. चार षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला आपण पाहिलाय. 47 धाबा धावफलकावरती आहेत. मागच्या 3 षटकामध्ये आपण खूप साऱ्या कमी धाबा बघत होतो, पण चौथ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर शिवाजीच्या आपण भरपूर साऱ्या धाबा घेत असताना पाहिलं फलंदाजी करणाऱ्या फळेगाव टीमला. पहिल्या चेंडूवरती डबल, त्याच्यानंतर सिंगल
एक षटकार, त्याच्यानंतर चौकार, पुन्हा डबल आणि सिंगल, म्हणजे बऱ्याचशा धाबा या ओव्हरमध्ये आपण येत असताना पाहिल्यात. आणि 4 ओव्हरच्या फलंदाजीमध्ये खूप चांगलं टार्गेट इथे जरूर आहे. डेथ ओव्हरला सुरुवात झाली आहे. चपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. बरोबर एक्झॅक्ट मयूर मार्के सर म्हणतात की चेक करायचंय कदाचित हा चेंडू पॉपिन क्रीजच्या बाहेर पडलाय की नाही आहे हे पाहण्यासाठी इथून रेफर करण्यासाठी म्हटलं गेलंय. चेक होत आहे. येस अगदी आपण पाहतायत इथे पंचांचा डिसिजन हा महत्वाचा डिसिजन असेल, सेफ डिसिजन असेल, कारण इथे फलंदाज डेंजर झोनला आहे. बरोबर कॅमेऱ्याच्या मधोमध आणि एक्झॅक्ट मयूर सर म्हणतात की हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथून या धावफलकाला बनली जाते. स्कोरबोर्डला 48 धाबा. डेथ ओव्हरचा खेळ सुरू आहे. फुल टॉस चेंडू, फलंदाजीचं डिस्टन्स बदललं होतं मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. बॅट्समन आपण बघू शकतायत सध्या तरी बॅटर संदेशने रिव्हर्स करण्याचा प्रयत्न राहिला होता. कदाचित बॅटफ्लो पासून हा चेंडू थोडासा दूर राहिला आणि त्याच कारणास्तव इथून हा चेंडू डॉट आहे. रवींद्र मैदानामध्ये गोलंदाजी करतायत मड संघाकडून. पुढे ठेवले लॉफ्ट करतायत. म्हटलं जातं की आला त्यांच्या समोर सिकंदर कधी झुकत नाही आणि मॅच मध्ये आपण पाहताय फलंदाजी करत असताना संदेश हा थांबत नाहीये. सिक्सर. चांगली फलंदाजी पाहायला भेटतीये बॅटर संदेशच्या बॅटमधून. लेट आला परंतु जी संघाला आवश्यकता धाब्यांची होती ती आवश्यकता इथून भरपूर चांगली दिली आहे फलंदाजी करत असताना संदेशने. वैयक्तिक 8 चेंडू 21 वरती ते फलंदाजी करतायत आणि संघाचा धावफलक इथे 54 धाबा. ओ वेगवान चेंडू इथे आपण पाहतायत. सॉफ्ट हँडला चेंडू कटवला जातोय. फायनल एरियामध्ये हा चेंडू इंटरेस्ट होत असताना लेझी फिल्डिंग इथून फाईनचा फिल्डरकडनं होतीये. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना बॅटर संदेशला पुन्हा एकदा इथून खूप चांगलं यश भेटलं जाईल. 2 रन्स. 2 धाबा येत आहेत. 56 धाबा धावफलकावरती आहेत. 1 सेट इनिंग जी मात्र इथे आपल्याला पाहायला भेटतीये. टार्गेट किती धाबेचं असेल हे प्रेक्षकांना देखील पाहायचंच आहे आणि कदाचित या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जी खेळी दाखवली फलंदाज संदेशने ती कदाचित गेम चेंजिंग खेळी असू शकते. फुल टॉस बॉल, फुल लेन बॉल इथून ऑन साइड मिड विकेट मध्ये कन्वर्ट केला फटका. बॅटर तिथे संदेशच्या बॅटमधून फेकी इथून बॉलर झोनला होईल आणि बरोबर 1 सिंगल 1 विकेट. सत्तावन्न धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पुढचा सामना आपण पाहणार आहोत नडगाव आणि त्यांच्या विपक्षात खेळ करत असताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तो म्हणजेच मानिवली. या दोन टीम मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण तिथे टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करून राहा, कारण मध्यस्तराच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण तिथे नाणेफेकी करणार आहोत. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये कदाचित नो चेंडू.
अगदी आपण पाहताय तिथे मैदानामध्ये सध्या तरी नो चेंडूचा इस्तेमाल जो गोलंदाजी करत असताना गोलंदाज रवींद्र या ओव्हरमध्ये करतायत. या षटकाची चर्चा करायला गेले तर भरपूर लांबवलेले षटक जे मात्र आपण बघू शकतोय. पहिला चेंडू अतिरिक्त होता, त्याच्यानंतर डॉट बॉल, सिक्सर, डबल, त्याच्यानंतर विकेट प्लस एक सिंगल आणि इथे कदाचित ते डिसिजन काय असेल बघू शकतायत. सेफ डिलिव्हरी कदाचित तिथे दोन्ही पंचांनी चर्चा केलेली आपण बघू शकतायत. त्याच्यामुळे इथून हा डिसिजन कदाचित सर आपला सॉफ्ट सिग्नल इथे कळवायचा आहे. नो चेंडू का? अगदी यस, इथे नो चेंडू आपण पाहू शकतायत. गोलंदाजी करत असताना रवींद्र जे की इथे या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघू शकाल एकसा गोलंदाजी खूप राहिली आहे या सामन्यामध्ये सध्या तरी या ओव्हरमध्ये. या गोलंदाजाची पुढे ठेवले, स्लॉट मध्ये आला, खेचून मारला, क्विकली पाठवून दिला. आता मिड विकेट सी मार्केटच्या पलीकडे पार्किंग प्लॉट मध्ये सिक्सर. षटकार येत असताना आपण बघू शकता तिथे फलंदाजी करत असताना बॅटर संदेशच्या बॅटमधून एक महत्वाची सूचना येते की फळेगाव संघ आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता ठेवायची. स्कोरबोर्डला मात्र खूप साऱ्या धाबा. इथून फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा फळेगाव संघाच्या धावफलकाला आपण बघू शकताय. बॅटर मैदानामध्ये खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना संदेशने खूप चांगले संदेश दिले आहेत. 64 धाबा धावफलकावरती. फुल लेन बॉल स्वीप केलाय आणि बरोबर आता हाईट चेंडू क्विकली पाठवून दिलाय फाईन लेग बॅकवर्डच्या सीमारेखेच्या पलीकडे. अंतबला ओबला या इनिंगचा शेवट खूप चांगला राहिलाय. फलंदाजी करत असताना मैदानामध्ये बॅटर संदेशच्या बॅटमधून, कारण इथेही भेटतील 4 आणि आपण बघू शकाल वन साइड इनिंग संपलेली आहे. फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना इथे 68 धाबा बनल्यात. त्याचबरोबर आपण बघू शकता तिथे मुख्य सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय, ज्यांच्या आगमनाची खरतर आपण या मंचावरती उपस्थिती लाभलेली आपण पाहिली. माननीय श्री गणेशजी जाधव साहेब, जे की आपण पाहू शकतायत फळेगाव संघाचे पुरस्कृते आहेत. साहेबांचा अगदी छोटासा हेतुजित मान आणि शुभ सन्मान इथे मुख्य मंचावरती केला जाईल
आणि मी साहेबांना विनंती करेन की हा छोटासा शुभ सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. भव्य टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला भेटती आहे. स्वर्गीय अडंता गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाड ही स्पर्धा जी मात्र आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण खूप चांगली ठराविक एन्जॉय करत आहोत आणि पाहुणेवरांची उपस्थिती इथे या मुख्य मंचावरती राहिलेली पाहायला भेटेल. त्याच्यानंतर मध्यस्तराचा इनिंग ब्रेक इथे झालेला नेक्स्ट मॅचचा टॉस जो की आपण इथे करून घेतोय. पुढचा सामना नडगाव विपक्षात खेळ करत असताना मानिवली या दोन टीममध्ये आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे जॉईन व्हायचे. टॉस बॉक्समध्ये टॉसही केला जाईल. सो मच. टॉस होतोय. सेकंड मॅच पहिल्या फेरीतील दुसरा मोठा सामना. मांडवी टीमचा कॅप्टन कॉलिंग करणार आहे. टेल्स इज द कॉल आणि काटा पडला. टॉस जिंकला या मांडवी टीमच्या कॅप्टन आणि प्रथम बॉल फर्स्टचा डिसिजन. 5 षटकांची मॅच किती महत्वाची असेल काहीतरी खूप महत्वाचे असेल तर प्रथम फील्ड फर्स्ट वेगळी रणनीती. एक चांगलं क्रीडांगण आपण पाहताय. या क्रीडांगणावर आपण जास्तीत जास्त धावा बनताना पाहिल्या तरी नडगाव टीमला किती मध्ये थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 50 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. 40 ते 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. नडगाव टीम टॉस हरला तर आपण प्रथमतः बॅटिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? गोलंदाजीच. परंतु बॅटिंग करायची आहे. मनाच्या विरुद्ध बाजूने डिसिजन लागलाय. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 55 ते 60. 55 ते 60. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासाठी देखील. जाऊयात तर नक्कीच साहेब उपस्थित आहेत. गणेशजी जाधव साहेब उपस्थित आहेत आणि मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री अमोल शेठ भगवान कथोरे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते मायशी उपदारशाल महाराष्ट्राचं महाशृंगार आणि पुष्पगुच्छ दिले जाते. सन्मानित केलं तर एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी नक्कीच वाजल्या पाहिजे. टाळ्या. खूप खूप धन्यवाद. जाऊयात पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. ऑनगोईंग मॅच एका बाजूने आपण पाहतो मड आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूने फळीगाव संघाने जबरदस्त बॅटिंग केली. थँक्यू सो मच प्रकाश भला सर. एक अतिशय सुरेख आवाज आपण ऐकताय स्पर्धेमध्ये. याच विभागातील एक स्थानिक आवाज, दमदार आवाज ऐकताय. चांगली टेक्निकल टीम 7 स्टार लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे स्पर्धा आपण थेट पाहताय. यूट्यूबवर घर बसल्या पाहताय. खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांचं सकाळच्या सत्रामध्ये
मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने 14 कला 64 विद्या यांचा अधिपती बाप्पा गणपती याला प्रथम नमन करतोय. महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. खेलपट्टीला वंदन करतो आणि मी ओमी सुतार रिटपाला सांगोडे समालोचनाला सुरुवात करतोय. पहिली मोठी मॅच बिग बॅटल फलेगाव बनाम मड. गणेश आणि देवेंद्रची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रुपेश वेगवान गतीचा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याला करावी लागेल. सातत्याने आपण पाहिलं की एक ॲग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे फलेगाव संघामध्ये. जयमान क्रिकेट संघ फलेगाव आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. पहिला चेंडू जबरदस्त राहिला, लाऊड अपील केली आहे तिथे. काय चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळताना आपण पाहायला मिळाला. आपल्याला नक्कीच कटरचा वापर आपल्याला जास्ती प्रमाणात करताना पाहायला मिळेल. रुपेश पहा बाहेर निघाला होता हा चेंडू. पहिला चेंडू डॉट चेंडूने सुरुवात करतोय मड संघ देखील. दुसरा बॉल रुपेशचा राऊंड द स्टंप्सने. यापुढे स्वीशीट खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील यावेळी देखील पंचांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने केला होता रुपेशनं. पंचांचा इशारा लेग बाईसचा. अकाउंट ओपन होतंय लेग बाईच्या स्वरूपात संघाचं. आतापर्यंत बॅटने एकही धाव आली नाहीये. 2 फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर, गणेश आणि त्याच्या सोबतीला देवेंद्र. विचार केला धावांचा तर 14.57च्या सरासरीने 5 षटकामध्ये येणाऱ्या 30 बॉलमध्ये 69 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम मडला. रुपेशचा पुढचा चेंडू, तिसरा बॉल आहे. आपल्याकडे टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅटिंग चांगली केली होती फलेगाव टीमनं आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तशीच कामगिरी पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये पूर्णतः आपण पॉवर प्ले षटकामध्ये शांत बॅटिंग पाहतोय मड टीमच्या बॅटर्सच्या माध्यमातून, अर्थातच देवेंद्र आणि गणेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द स्टंप्सने. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश समोरच्या दिशेनं. यावेळी लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यावेळी मात्र जमिनीला दान करत असताना हा चेंडू. धावसंख्या आय थिंक 2च्या गतीने पुढे जाते आणि धावफलकावर धावाची टोटल 4 चेंडूंची समाप्ती. 3 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली टेक्निकल टीम आमच्या समवेत आहे. खऱ्या अर्थाने 7 स्टार लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी अशी संकल्पना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. अचूक प्रक्षेपण केलं जाते. आणि आमचे साथी सहकारी गुणलेखक आहेत रोहन सिंग. त्यांच्या सुवर्ण अक्षराने ही स्पर्धा गुणलेखन केलं जाते. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक जातोय तिथे, एका टप्प्याने चेंडूला पाठवला डीप विकेट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. शॉटमपूलचा फटका होता आणि त्या फटक्यामध्ये 4 धावा लपल्या होत्या. धावसंख्या 7 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. निश्चितच मागच्या चेंडूवर एक चौकार आला, परंतु 2 डॉट बॉल निश्चित रूपाने रुपेशच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम बॉल, यावेळी फुटवर्कचा वापर, जबरदस्त फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यावेळी मात्र चुकीला माफी नाहीये. पहिला मोठा धक्का लागत असताना गणेशच्या रूपाने पडली आहे मोठी विकेट. फर्स्ट विकेट डाऊन.
फटका चांगला होता परंतु अंतर कापता आलेलं नाही आहे. ताकद कमी पडली तिथे आणि धावसंख्या आता मात्र एकाच षटकाच्या अखेरीस आपण पाहतो 1 बाद 7 वर जाऊन पोहोचते. अजूनही विजयासाठी 24 बॉल्समध्ये 62 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येतोय. या 62 धावांची गरज विजयासाठी. न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दर्शन आलाय. दुसऱ्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. यावेळी फुल टॉस समोरच्या दिशेने चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. जबरदस्त चेंडू होता. लोअर फुल टॉस होता आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. यावेळी समोरच्या दिशेनं जबरदस्त फटका ड्राईव्ह केली आहे आणि किती धाबा मिळते तिथे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव फक्त पलून काढली गेली आहे. एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे 8 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या आडबा पाठनं खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपाने तर नक्कीच आजच्या दिवसातील जो संघ निश्चितच क्वालिफाय होईल त्याने उद्याच्या दिवसामध्ये ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. यापुढे फटका मजबूत आहे. मनगटी फटका आणि चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पलीकडे. षटकार. आजच्या दिवसातील जो संघ निश्चितच यशस्वी ठरेल त्या संघाने उद्या क्वालिफाय राऊंडसाठी ठीक 3:30 वाजता त्यांनी नक्कीच रिपोर्टिंग करायचे क्वार्टर फायनलसाठी. आज जो क्वालिफाय होईल तो संघ. आणि या चेंडूवर मात्र आपण पाहतो दिशा भरकडतोय गोलंदाज दर्शन. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. संत गतीनं धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळालाय आतापर्यंत. आपल्या आडबा बॅटनं खेळायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळतो तिथे. दोन्ही गाडा एकाच रुळावर आणि तिथे घातपात होतोय. विकेटच्या पद्धत धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 लागलाय मळ टीमला. आणि निश्चित रूपाने न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. विघ्नेश येतोय मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावर. पाहायला गेलं तर अशीच परिस्थिती होती फलेगाव टीमची परंतु अंतिम काही षटकामध्ये डॉमिनेट केलं होतं. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती.
आपले आडपा पाटला काय फटकाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवला बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे हा यूज अँड पॅरलल स्ट्रोक षटकार. नुकतीच होली आता आपल्या तोंडावर आहे. येत्या काही महिन्यामध्ये त्या काही दिवसामध्ये होली येणार आहे आणि तसंच संगीत प्रेक्षकांना ऐकवता डीजे मास्टर आमचे अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो या विभागामध्ये. धावसंख्या धावफलकावर जर विचार केला तर 21 लॉट्स ऑफ 2 विकेट 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026 6 थरार आपण पाहतोय. पर्व पहिल्या आणि पहिल्या पर्वातील तिसरा दिवस तिसऱ्या दिवसातील दुसरा पहिल्या फेरीतील हा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना रंगतोय फलेगाव बनाम मड असा हा सामना. अजून 3 षटकं फेकायची बाकी आहेत. चला फास्ट केला थोडंसं कॉपरेट करा. जास्त बेल घेता आपण फलेगाव टीम ऑर्डरसाठी बेल दिला जाणार नाही लक्षात घ्या. पॉवर प्लेचे 2 षटक कंप्लीट झाले आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय खुली झाली आहे. जी मुभा दिली होती खऱ्या अर्थाने नियमांच्या माध्यमातून 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहत होतो 2 षटकांसाठी आणि आता निश्चित रूपाने 5 क्षेत्ररक्षक किमान आपण बाहेर ठेवू शकता जास्तीत जास्त. बाकीचे क्षेत्ररक्षक आपण इनफील्ड मध्ये पाहताय. संदेश आला बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक आणि सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन एका गोलंदाजाला 5 षटकांसाठी 2 षटक हाताळण्याची मुभा दिली जाईल. 18 चेंडू आणि 48 धावांची आता गरज असेल. चला फास्ट केला थोडंसं कॉपरेट करा. आयोजकांच्या माध्यमातून देखील आम्हाला सूचना येत आहेत. इन्फॉर्म बॅटर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. ऑन स्ट्राईक आहे गोलंदाज संदेश. बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन बॅटची काढा लागतीये. यष्टीरक्षक पोहोचले तिथे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅटच्या फ्लोपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. पहिला डॉट बॉल या षटकातील. तर ओमसाई अरेला संघाकडनं फलेगाव संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अरेला संघ नक्की शुभेच्छा देतो. फलेगाव संघाचे चाहते आहेत खऱ्या अर्थाने त्या संघामध्ये. शुभेच्छांचा नक्कीच स्वीकार करतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेश समोरच्या दिशेला लॉफ्ट केला. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने टिपला असेल. डाऊन दी बॉल चांगलं काम करतोय आणि फलंदाजाला पाठवलंय तंबूला. धक्का क्रमांक 3 लागतोय टीम मडला. रवींद्र येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ एक फलंदाज नक्कीच परतीला परतलेत. तुम चलो मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 गडी गमावलेत. टॉप ऑर्डरचे टॉप बॅटर्स गमावले आणि आता मिडल ऑर्डरमध्ये आपण अनिकेत आणि रवींद्रला पाहतोय. अनिकेतने 4 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी साकारली आपल्या संघासाठी आणि इनिंग आता लांब करावी लागेल थोडीशी. पुढचा बॉल संदेश. यावरी का फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडूला भिरकावलाय सीमा रेषा पलीकडे. हा युजानी मॅक्सिमम स्ट्रोक. आज
तर संदेशसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. जर त्याने विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्याला रुपेश शिंगे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. सध्याच्या घडीला टॉप फॉर्म मध्ये बॅटिंग करता येतं दोन्ही फलंदाज. रवींद्र पहिल्या चेंडूवर षटका ठोकलाय. मागचा फटका काय लाजवाब होता. सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली त्या फटक्याने फलंदाज रवींद्रने. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेश. आपट्रॅकार गुडलेट स्पॉट म्हणून पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅटची कडा आहे का पंच. बॅट कट लागली होती आणि एक धाव तिथे निश्चित रूपाने रवींद्रला मिळेल. धावसंख्या 28 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या पाहायला मिळते. 2.4 षटक प्रगतीपथावर. 14 चेंडू आणि 41 धाबा बनवायचे आहेत अजून. विजयासाठी संघर्ष करतोय टीम मड मैदानाच्या आतमध्ये. पाटील एंटरप्राइजेस मड हा संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज संदेश सजा. यावेळी जबरदस्त फटका. उडवला बॉलला लॉफ्ट टीट हवाईला पाठवला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार पाहायला मिळतोय. तर डगआउट मधनं आपण जास्त आवाज करू नका. खेळाडूंना विनंती असेल आपण फक्त क्लॅप्स करा, चेअरअप करा, टाळ्या वाजवा, परंतु डगआउट मध्ये जास्त प्रमाणात आपण आवाज देऊ नका ही विनंती असेल आयोजकांच्या वतीनं देखील आणि या स्पर्धेच्या वतीनं देखील. 5 चेंडू आणि आता आपण पाहतोय 34 धावा दाफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्याकडे यावेळी देखील ऍक्शन रिप्ले स्टँडर्ड डिलिव्हर शॉर्ट ऑन पुलचा देखना फटका. वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल मॅक्झिमाइज करतोय. पाठवला बॉल सीमा पार 6 पलटवार खऱ्या अर्थाने वार केला होता फलेगाव संघाने आणि आता पलटवार करतोय निश्चित रूपाने पाटील एंटरप्राइजेस मर टीम. 12 चेंडू मध्ये 29 गरज असूनही हा सामना जिंकण्यासाठी 14.50 सरासरीने आता धाबा बनवाव्या लागतील टीम मडच्या बॅटर्सला. अनिकेत आणि रवींद्रची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. अनिकेतने 6 चेंडू मध्ये 24 धाबा बनवल्यात आणि रवींद्रच्या बॅटमधनं 2 चेंडूमध्ये 7 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक षटकार त्याने देखील ठोकलाय. 3 षटकामध्ये 40 बनवल्यात आणि आता विजयासाठी 2 षटकामध्ये 29 बनवायचे आहेत. विकेट आता मध्ये 7 आहेत. विकेटची 7 लाभेल का. परंतु स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहतोय गोलंदाज रुपेशला मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळला होता त्याने आणि आता 4थ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय त्याला. वेगवान गतीचा गोलंदाज अग्रेसिव्ह खेळाडू आहे खऱ्या अर्थाने फलेगाव संघातील. सातत्याने आहे खेळपट्टीवर मैदानावर गोलंदाजी ट्रॅकवर त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. तोच रुपेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर. 14.50 गरज रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला आपण. ऑन स्ट्राईक रवींद्र. सारिका हॉटेल एनकडनं गोलंदाज रुपेश. फुलटॉस यावेळी बॅटशी नक्कीच फ्लोला चेंडू आदळतोय तिथे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता तब्बल 2 धाबा चित्याच्या चपलाईनं आणि सशेच्या वेगानं कंप्लीट करत असताना रवींद्र आणि अनिकेत. 11 चेंडू आता विजयासाठी 27 धावांची गरज आहे. करंट रन रेटचा जर विचार केला तो देखील दूर नाहीये. 13.2026 सरासरीने धावसंख्या आतापर्यंत बनवल्या टीम मडनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा रुपेश. समोरच्या दिशेनं फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि
त्याला चकमा देऊन चेंडू सीमा पार लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. नक्कीच दर्शकांना दिलासा देणारा आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार आपण खेळपट्टीवर पाहतोय. आता विजयासाठी 10 चेंडू आणि तब्बल 23 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं आता सरळ होताना पाहायला मिळत आहे. टॉप फॉर्म मध्ये बॅटिंग निश्चित रूपाने दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूने रवींद्र तर दुसऱ्या बाजूने अनिकेत. या दोन फलंदाजांचा खेळपट्टीवर बोलबाला राहिलाय. नेक्स्ट मॅच सचेरा दोन्ही संघाने एका बाजूने नडगाव दुसऱ्या बाजूने मानिवळी असा हा सामना आपल्याला रंगताना दिसेल इन ॲक्शन मध्ये. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे. रुपेशचा पुढचा चेंडू. रुपेश पुन्हा एकदा आपल्या आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. फ्लिक केलाय ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. एकच धाव. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 22 धावांची गरज. 3.3 षटक कंप्लीट आणि 47 धावा दाफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर करताना पाहतो टीम मड. चांगली बॅटिंग आपण स्लॉग ओव्हर मध्ये पाहतोय बॅटर्सच्या माध्यमातून. खास करून अनिकेत आणि रवींद्रचं मी कौतुक करेन. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं इन टू द स्लॉट आणि त्याला पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट. लॉंगर सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय हा षटकार. टीम मड सांगते की आम्ही लेट आलो पण थेट आलो. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 69 धावांचा पाठलाग आणि पाठलाग करत असताना आता विजयासाठी मात्र 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. इन ॲक्शन मध्ये रिप्ले मध्ये आपण पाहतोय भिरकावलं चेंडूला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात होता. त्याच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक देते हो गेंद. छू हो गई सीमा पार षटकारासाठी. 8 बॉल आणि 16ची गरज. आता प्रत्येक बॉलवर 2 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका आपण लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची. 8 चेंडू विजयासाठी तब्बल 16 धावांची गरज. आता या मॅच मध्ये निश्चित रूपाने शिरकाव करतायत. तर निश्चित रूपाने बॉल जर फुटला तरच बदलला जाईल आणि जुना चेंडू दिला जाईल. याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. तर निश्चित रूपाने जर बॉल फुटला आणि त्या दरम्यान जर षटकार असेल तर षटकार दिला जाईल. विकेट असेल तर विकेट दिला जाईल. ज्या धावा असतील त्या दिल्या जातील. चौकार असेल तर चौकार देखील दिला जाईल. याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. म्हणजे तो चेंडू डेट घोषित केला जाणार नाही, ग्राह्य धरला जाईल. हे स्पर्धेचे नियम आहेत आणि ते नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आठ चेंडू आणि विजयासाठी फक्त आता 16 धावांची गरज. हा सामना खुला होतोय. या मॅच मध्ये शिरकाव करतोय, इंटर होतोय पाटील एंटरप्राइजेस मड हा संघ. काय बॅटिंग करतो अनिकेत. 7 चेंडू मध्ये 30 धावा आणि त्याची 7 चांगली देतो रवींद्र. यापुढे देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मिड विकेटला. चेंडूला उचलतील फेकतील. दरम्यान फक्त 1 धावा आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी. हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल टीम मड साठी देखील आणि टीम फलेगाव साठी देखील. कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला तर पूर्णतः या मॅच मध्ये बोलबाल राहील टीम मडचा. आणि या चेंडूवर जर एखादी मोठी विकेट आली तर मी म्हणेन कमबॅक पुन्हा एकदा. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आणि ते संघर्षाचा शेवट होताना आपला पाहायला मिळतोय. ठोकला अंतिम चेंडूवर चौकार.
चेंडू आणि आता विजयासाठी मात्र आणि मात्र 11 धावांची गरज. आता या मॅच मध्ये पूर्णतः कमबॅक करतोय तो म्हणजेच पाटील एंटरप्राइजेस मड हा संघ. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. रवींद्रने देखील अंतिम चेंडूवर मोकेपे चौकात ठोकला. 6 चेंडूमध्ये 18 धाबा त्याने बनवल्यात आणि अनिकेतने 8 चेंडूमध्ये 31 धाबांची वादळी इनिंग साकारली आपल्या संघासाठी. मॅच विनिंग नॉक कोणाच्या बॅटमधनं येईल. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता फलंदाज खेळपट्टीवर तैनात राहील. कमबॅक करतील का फलेगावचे खेळाडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय संदीपच्या हातामध्ये धुरा आहे. खऱ्या अर्थाने निर्णायक ओव्हर आणि स्लॉग ओव्हरचा हा हाणामारीचा अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये आता फक्त आणि फक्त 11 धाबांची गरज. विकेट्स हातामध्ये 7 आहेत आणि 11 धाबा कशा प्रकारे रोखल्या जातील 6 चेंडू नंतर आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पहिलाच बॉल खराब आहे. कदाचित नो बॉल पंचांनी घोषित केला गेलाय तिथे. चला डगआउट मधनं आपण बाहेर येऊ नका प्लीज. विनंती असेल खेळाडूंना. आपण चेअर्स दिल्या आहेत आपल्याला. आपण आतमध्ये बसायचं आहे. गैरवर्तन आपण करू नका प्लीज. तर नो बॉल आहे आणि फ्रीट असेल चेक केला जातोय. निश्चित रूपाने पंचांनी मागणी केली आहे तिसऱ्या पंचांची रिव्ह्यू साठी. नो नक्कीच थ्रो गोलंदाजीसाठी माफ करा. तर थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये बॅन केला जाईल बाद केला जाईल याच्याकडे देखील लक्ष द्या. पंच तेच चेक करतील. मागचा चेंडू आपण रिप्ले मध्ये पाहतोय. टेक्निकल टीम 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स. काय क्वालिटी आहे काय प्रक्षेपण आहे खऱ्या अर्थानं. तर फेअर डिलिव्हरी आहे. तर नक्कीच नो चेंडू असेल परंतु गोलंदाज चेंडू बरोबर हाताळतोय असं आम्ही सांगितलं. हाईटचा नो असेल निश्चित रूपाने. गोलंदाज चेंज होतोय की काय. नक्कीच गोलंदाज राहुल येतो या टीमचा कॅप्टन आय थिंक. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. 6 चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 10 धावांची गरज. फ्रीट कंटिन्यू असेल इथे. 6 चेंडू 10 धावांची गरज. उघडा डोळे पहा नीट कारण नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. एक मोठा फटका पूर्णतः या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. निश्चित रूपाने हा सामना खुला होईल मड टीम साठी. परंतु एखादी मोठी विकेट 2-3 डॉट चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल फलेगाव संघाला. जानमान फलेगाव आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आपण पाहतो पाटील एंटरप्राइजेस मड. आपट्याकर आडवा पाटना पुल केलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक नो बॉल आहे आणि तिथे मात्र झेल देखील कॅरी करता आलेला नाहीये. दरम्यान फ्रीटच्या बॉलवर 2 धाबा एकवटत असताना दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी मात्र आणि मात्र 8 धाबांची गरज. सामना कुठे होता आणि सामना कुठे आलाय याचं प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये आता लपलं जात आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर येणारे 5 बॉल देऊन जाईल. येणारे 8 धाबा देऊन जाईल. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026 हा थरार आपण पाहतोय. दैदिप्यमान सोहळा आहे. वर्ष पहिलं जरी असलं तरी काय आयोजन आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन. खऱ्या अर्थाने ही मेहनत आहे. आमचे आयोजक सन्माननीय आदरणीय मदन शेठ अनंत कथोरे साहेब आणि अमोलजी कथोरे साहेबांची. पुढचा बॉल चांगला राहिला आहे. बॅटची कडा लागली होती तिथे. दोन्ही गाड्या एकाच रुलावर घातपात होण्याची शक्यता आणि तिथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद.
एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे रवींद्रसाठी. 6 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी साकारली आपल्या संघासाठी. जबरदस्त बॅटिंग रवींद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इन्फॉर्म बॅटर अनिकेत अजून मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा समोर त्याची चांगला चेंडू टोला लागला बॅटच्या. एक धाव दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय आणि आणखी एक धाव तिथे कंप्लीट केली. दुसरा एक फलंदाज बाद होतोय. बॅक 2 विकेट्स आल्या धावचेच्या स्वरूपामध्ये. आता विजयासाठी 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. कॉन्फिडन्स आहे खऱ्या अर्थाने अनिकेतला की मी आज 6 धावा बनवू शकतो. 12 चेंडूमध्ये 35 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात आणि आता मात्र 6 धावा बनवायच्या आहेत. टीमची टोटल आपण पाहतोय 63 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरजबल अर्धा संघ परतला डगआउटमध्ये. 3 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज आहे. आडपा पाटला लॉफ्ट केलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं सी बपार. षटका ठोकलाय आणि महेंद्र सिंग धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि हार्ड लक बॅड लक टीम फलेगाव. होता पहिल्या फेरीतील पहिला मोठा सामना. दोन्ही एका कॅलिबरीचे 5 विकेट राखून हा सामना मात्र जिंकला पाटील एंटरप्राइजेस मड संघाने. खूप खूप अभिनंदन मड टीमचं. आणि निश्चित रूपाने आपण देतोय या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या फलंदाजाने जबरदस्त बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना तब्बल